नमस्कार मंडळी, मी आहे रितिका शिगवण. एक पुन्हा नाही, नाही, पुन्हा नाही, पहिलाच ब्लॉग आहे. नमस्कार, मी आहे रितिका शिगवण. मी घेऊन नमस्कार, मी रितिका शिग हॅलो हाय गाईस. तर मी आहे रितिका शिगवण. एक नवीन ब्लॉग घेऊन येते. आह, मी आहे रितिका शिगवण. तर एक नवीन ब्लॉग घेत मी आहे रितिका आणि मी येते आहे तुमचं. हाय, मी आहे रितिका आणि मी तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन आलेला आहे. A few moments later. नमस्कार मंडळी. तर मी आहे रितिका शिगवण आणि मी एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. माझा हा पहिला ब्लॉग आहे, तर काही चुका होणार तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष न देता पुढील भाग असंच कंटिन्यू पाहत राहा. तर हॅलो गाईस, माझं नाव आहे रितिका आणि आपण हा ब्लॉग घेऊन आलोय फक्त आणि फक्त गिफ्टसाठी, म्हणजे सरप्राईजसाठी. आपण कोणाला जर सरप्राईज द्यायचं असेल तर कशा प्रकारे देता येईल तर त्यासाठी ब्लॉग आहे. तर चला सुरुवात करूया. हे असं द्यायचं नाही आहे ना, तर समोरचा व्यक्ती घाबरून जाईल. नाही तर बोलेल की नाही, मला मर्डर करून बाई ह्याच्यात भरून बाई फेकून देणार तुम्ही. तर असं काही नाही. तर मी असं मला गिफ्ट दाखवते. बापरे, असंच जड झालं बाई. असं आम्हाला कोणी गिफ्ट नाही दिले. महाग आहे पण चांगलं आहे. H&Mचे कपडे घ्यायचे असेल तर भाई मला DM करा. माझी बेस्ट फ्रेंड तिथे कामाला आहे. 50% ऑफ किंवा 25% ऑफ ह्याच्यावरती मिळून जातं. प्राची बघ, मी तुझं हा माझ्या बर्थडेचा आउटफिट आहे. आपण लास्टला बर्थडेच्या दिवशी बघूया. हे 2 भागमध्ये डिवाइड होणार आहेत ब्लॉगिंग. हा आता गिफ्ट रॅपिंगचा आहे आणि नंतरला दुसरा ब्लॉग की मी त्याच्यामध्ये काय काय त्याला दिलं ते असणार आहे. तर आता मी फक्त रॅपिंग करतानाच तुम्हाला ब्लॉग करणार आहे. आपला राहुल येणार होता, राहुल काय आलेला नाही आहे आणि हा स्पेशल त्याच्यासाठी आहे. सो मला पण पाहिजे. हा, तर त्याचा 26वा बर्थडे आहे. तर आपण असं सिलेक्ट केलंय की 26 गिफ्ट असणार आहेत. तर कशा प्रकारे आपण पॅकिंग करूया, काहीतरी आपल्याला ब्लॉगिंग असं. तर हे पण आपण सोडलेलं आहे, हे पण ऍड केलं. कारण की काय देऊ शकत नाही ना आपण 26 गिफ्ट. मुलांच्या बाबतीत काय असतं, माझ्या जागी तर तुम्ही असाल तर तुम्ही काय काय 26 गिफ्ट द्याल तशी मला लिस्ट पाठवून कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा प्लीज. सांगा, राहा बघीन तुमची मी वाट बघेन. सो हे पण छान आहे. मेन वस्तू हे आपण पैशांचा डब्बा दिला, कारण की हे खूप युजफुल आहे. फक्त 149 ला मिळालंय कुठून तरी. हा मी घेतलं. असो, मेन म्हणजे तर आपण कॅरी बॅग पण सांभाळून ठेवायच्या आहेत, फेकायच्या नाही आहेत. वेळासारखं बडबड चालू आहे. ह्याच्यात मी तुम्हाला हे नंतरला दाखवेन की ह्याच्यात काय आहे. हा मला पण माहिती आहे जरा जरा नाही दिसून. सो आपण असे मी कामावरून स्टिकर काढलेले आहेत. ए टीना, मला सेलोटेप दे ना प्लीज प्लीज प्लीज. सेलोटेप नाही, सॉरी, स्केल, पट्टी पट्टी, फुटपत्ती आणि मार्कर दे. हा बा 21वा नंबर गेला. असे आपण नंबर दिलेले आहेत. आमची मॅडम आम्हाला जरा मदत करणार आहेत. तर हा 26 गिफ्ट मध्ये, अरे पट्टी, स्केल दे, पट्टी दे. काय हा, तर हे माझ्या कानावरून मी ढापलेलं नाही. त्याच्यामध्ये फोटोज आहेत. फोटोज मी लास्टला गाडीमध्ये कसे डेकोरेशन करेन तसं दाखवेन. ओके, कळत नाही रे यार कसं सुरुवात करायचं, कुठून सुरुवात करायचं. पहिले आपण आहे ना एक काम करूया, नंबर कट करूया. म्हणजे जसं जसं रॅपिंग करूया ना तसं तसं आपण त्या नंबरला हे करूया. मी लिस्ट पण बनवली आहे. सो हे पण सोडायचं नाही. मुलांचे बोटले ड्राय असतात. धन्यवाद. तर पहिले आपण नंबर कट करूया.
21वाचा उडवला. ह्याला पॅकिंग कशी करायची? एक तासाच्या ब्लॉग नंतर काय झाले? आता आणले प्रेमाने घे बाई, एवढे दिवस नाही आलो तुला राग आला असून आणले तिकडे. थँक्यू दादा. पॅकिंग समजत नाही ती बघ. कधी म्हणतात सो तुझा इंट्रो दे. आपण पहिली ब्लॉगिंग करतोय मोठी. इंट्रो दे तुझा. काय बस इथे. ती लिपस्टिक बघ. बघू दे कशी लागते. कपडे उलट फाटलेले नाहीत ना? नाही मेल फाटली दिसतील नाही ते ब्लॉग मध्ये. तिसरी आयटम काय ठेवली आपण? आपण किती आयटम पॅक केले? 2च केले. म्हणजे संडा पॅकिंग झाली. ए बाबा स्टार्टिंगला असंच होतं. कशी पॅकिंग कशी केली? एकदम ती विचित्र झाली काय एकदम टाईट करणार. अरे बाबा तशीच होते पॅकिंग. ते मी करतो. हा बेला बेटा मी करतो. गेल्या वेळी तर चांगलीच होईल पॅकिंग. स्ट्रेट आहे ते. तो पण तर होईल चांगला. तू काय 2 पॅक केले? तो पहिला अंडरवर देतो. अंडर किटकॅट पण पॅक केली? नाही बाकी. किटकॅटला नंबर चेंज केले. आबावाले आयटम पहिले दिले. पॅकिंग काय होत आहे? माझ्या स्तराने दिलेली. ठीक आहे. ₹20 एवढा भेटतो. तो एवढा ₹100. आले का? इकडे बिल बाजूला. हा ऑनलाईन ना. आणि तिथे एक माझं स्टोअर आहे. यूएसपीचे सांग झाले यूएसपीवरती तिथे आम्ही त्या शॉपमध्ये समजा जर 3-4 हजाराचा असेल तर आपल्याला ऑर्डर. मी H&Mचं अगदीच सांगितलेलं आहे प्राचीला भेटा करून. US पोलोचं जर कोणाला काही घ्यायचं असेल जर 3,000चा किंवा 4,000चा गिफ्ट टी शर्ट किंवा शर्ट असेल तर ते 50% ऑफ हे आमच्या राहुलच्या दुकानामध्ये मिळून जाईल. फर्स्ट कॉपी ओरिजिनल. आज पॅकिंग चालू आहे. 14 दे पटकन दुसरा दे. क्रिटिकल असं कर. आता बोल ह्याचे पण लेबल काढ. हा मग काढले तेव्हा तो जुना आहे मग काय करशील? असं नसतं काय. चला H&Mचे राहू दे लेबल. H&M जे राहू दे. H&M चे असं नो क्वालिटीचे लेबल काढतोय तो. अच्छा बरोबर आहे. खरं वाटत म्हणून. ते शूज पण मला म्हणजे Amazonचं मी वॉच पॅकिंग करते. बॉक्स वॉचला किती नंबर दिलाय पण. बॉक्स नको काय नाही असंच पॅक. असंच पॅक करू. वॉच 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 24वा नंबर दिलाय. टाकतेच बॉक्स. डाक असं पॅकिंग कसं करणार? का लेबल असं मिसिंग कशात? गाडी
राहुलला गाडी चालवता येते डायरेक्ट वर स्वर्गात, सॉरी स्वर्गात नाही, आम्ही नरकात जाणार आहोत. एक दे त्यात ती सगळं थोडी बघित करणार आहे. म्हणून थोड्या खाण्यावर नाही. तिनं बोलली त्याच्या मागच उभी राहा, म्हणजे कधी गिफ्ट ओपन केलं ना केलं तू झडती मार, म्हणजे आपलं गिफ्ट आपल्या घरात आहे. चल चल कप चल चल, गाणी लावत तुला बंद केली. तर मला असं म्हणायचंय की तुम्ही काही गिफ्ट द्या, पण अशी झंझटमारी करू नका पॅकिंगची. आणि बेस्ट फ्रेंड सोबत तर पॅकिंग करूच नका. पूर्ण म्हणजे स्वतः आपण काम करायचं आणि क्रेडिट त्याला द्यायचं. अबे एवढी पॅक किती पॅक केलेत गिफ्ट मला? 5, 6, 7, 10, 11, 20 मी केलंय. तू किती केलंस? हे. त्याचं कसं पॅक करू? बघितलं, मलाच विचारल्याशिवाय होतच नाही ना. लेबल नाही नाही तर मी आहे ना ढगले घालतो. फायनली मी एवढं काम आवरून आता फ्री झालेली आहे. सो हे उद्या शूज येणार आहेत. हा एक सरप्राईज आहे तुम्हाला तुमच्या लोकांना पण, आणि हा प्रँक आहे. तर ते आपण बर्थडेच्या दिवशी बघणार आहोत. तर आता हे पसारा झालाय. हे सगळं गिफ्ट साहेबाने पूर्ण केलेले आहेत, आणि आता आपण हे व्यवस्थित ठेवूया. மதிரட்டுமே விசில் பறக்கட்டுமே now கரங்கள் ஒசரட்டுமே தேக்கோ அடட்டு மொத்தமே now குழந்தை சிரிப்புள்ள பேசுதா இமயம் மல்ல போல மாசுதா மனச பறிக்கிற கிரேசுதா ஜெலசி ஒன்ன பத்தி பேசுதா. ओमीला काहीच माहिती नाही त्याच्या बड्डेची काय तयारी करतोय आम्ही, काहीच त्याला आयडिया नाही. आणि त्याला आम्ही भास पण नाही होऊन दिलं की काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे. त्याला आता असं म्हणालं की चला तुला शॉपिंगला जातोय, म्हणजे आमच्याकडून तुला बड्डे गिफ्ट म्हणून हे फक्त शर्ट किंवा शॉर्ट्स वगैरे काही कपडे घेऊ, बस फक्त हेच माहिती आहे. तर आपण त्याला ह्याच बहाण्याने घेऊन चाललो आहे शॉपिंगला. आता नंतर बघूया काय प्लॅन आहे काय नाही, कसं त्याला सरप्राईज देता येईल, आपण हे नंतरला डिसाईड करणार आहोत. तर चला आता शॉपिंगला जाऊया त्याच्यासोबत.